पालघरमध्ये लव्ह जिहाद विरोधात बजरंग दल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि फूड जिहाद विरोधात कठोर कारवाईची मागणी करत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेण्यात आली आहे। अमरावती आणि नाशिकच्या कथित घटनांचा संदर्भ देत राज्यात या प्रकारांची व्याप्ती वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। जिहादी मानसिकतेमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येत असून देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा दावा बजरंग दलाने केला आहे। याच पार्श्वभूमीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। आता तुम्ही बघितलं असेल मागच्या आठवड्याला पालघरला जे इंस्टाग्राम वरून ज्या प्रकारे नाव बदलून आणि तो मुस्लिम समाजाचा नाव बदलून आणि त्यांनी त्याच्याबरोबर प्रेमजाळ करून आणि इथे पालघरला मंदिरात येऊन अगर जो तो कुमकुम टाकतो, त्यानंतर फसवणूक करतो आणि 5 महिन्यानंतर तो म्हणतो की मी मुस्लिम समाजाचा आहे व तिच्या बायकोने सुद्धा 2 लाख रुपयाची मागणी केली की आम्हाला 2 लाख रुपये द्या, नाही तर तुमचे व्हिडिओ आणि फोटो आम्ही सोशल मीडियावर टाकू। म्हणजे तो आरोपी बरोबर तिची बायको, तिची आई तेही सामील झाले। म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे की त्यांना सहआरोपी म्हणून बनवा। आणि मागेच तुम्ही सर्वांनी आता न्यूज दिलीच होती मागे, तर जो पालघरचा जो मुद्दा आहे, नाशिकचा मुद्दा आहे, अमरावतीचा मुद्दा आहे, यावेळी बराच असा जो प्रकार घडवण्यात येतोय। ये लव जिहाद कोणी मानायला पहिले तयार नव्हता, परंतु 2005च्या नंतर केरळला हायकोर्टाने स्वतः सांगितलेलं की हा जो प्रकरण आहे सर्व लव जिहाद सारखा आहे। म्हणून आता लोकांना समजून आला, जिहादी बोलला तर ह्यांना त्रास होतो, जसं काय हे आपल्यावर घेतात। म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की तुम्ही जो लव जिहादचा जो कायदा बनवतील तो एवढा कठोर आणि एवढा कडक बनवा की लव जिहादच्या कायद्याखाली जो कोणी अटक होईल तो त्याची सुटका होणारच नाही हे निश्चित व्हायला पाहिजे। तेव्हा समाजात एक भय निर्मिती होईल।